आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते वसईमध्ये। या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं असंख्य घरांना भेटी दिल्या, पण यातली काही घरं काही वास्तू मनामध्ये अगदी घट्ट रुतून राहिल्या। अशाच एका मस्त वास्तूला आपण भेट देणार आहोत। ही वास्तू कुठची आहे ती बघूया। आपण आलो आहोत वसईच्या सुप्रसिद्ध अशा राऊत वाड्यामध्ये। नमस्कार। नमस्कार। या आहेत नितिशा राऊत आणि माझ्या कार्यक्रमात स्वागत। बरं, आधी तुमचं अभिनंदन। तुमचं इतका म्हणजे प्रसिद्ध तर आहेच, पण अजस्त्र असा राजवाडा आहे। तर काय इतिहास आहे मला सांगा ना जरा। हे आमचं घर आहे, हे 135 वर्षापूर्वीचं घर आहे आणि ह्याचं जे बांधकाम आहे हे बांधकाम पूर्ण मध, हिरडा आणि माती ह्याचाच गिलावा ह्या घराला आहे आणि तसं बांधलेलं हे घर आहे। पण हे अजूनही तेवढं भक्कम दिसतंय म्हणजे। हो, ह्या घरामध्ये आमचं 150 जणांचं कुटुंब राहते आणि हे कुटुंब 150 जणांचं कुटुंब आम्ही एकत्र सणाला एकत्र येतो आणि एकत्र आम्ही राहतो ह्या घरामध्ये। मस्त मस्त। पण मग तुम्ही स्वतः सगळं लक्ष देऊन सांभाळता काय? म्हणजे सगळ्यांचा एकत्रित व्यवसाय आहे का आता सगळेजण नोकरी? आता सगळे नोकरी वगैरे करतात। काही म्हणजे जुने लोक आहेत ते अजून वाडी करत आहेत। आणि बाकी तुमच्या घरी कोण कोण आहे आता? ही 150 जणांची फॅमिली तर आहेच, पण तुमच्या घरी? माझ्या घरी माझी सासूबाई आहेत, माझा धीर आहे, जाऊ आहे आणि मिस्टर, माझी 2 मुलं आणि धीराचा मुलगा एक। अजून तसं सब कुटुंब म्हणतो आपण, तसं ते एकत्र आहे ना। हे एकत्र कुटुंब तर आहेच, पण तुम्हाला स्वतःला काय छंद आहे? मला स्वतःला फक्त पक्वान्न करून दुसऱ्यांना द्यायची हा छंद माझा आवडीचा आहे। म्हणजे कुकिंगची आवड आहे? कुकिंगची आवड आहे बेसिकली। पण मग आज आपण पक्वान्न करतोय? हो, करतोय ना। म्हणजे काय आहे पक्वान्न? आज आपण वाडवळी पद्धतीचं मटणाचा रस्सा, बोंबलाचा रस्सा आणि अननसाची आमटी आमची लग्नामध्ये असणारी फेमस। आणि मग पहिला काय पदार्थ आहे? पहिला बोंबलाचा रस्सा। मग आता साहित्य आपण बघूया। बोंबलाचा रस्सा करायचा त्याचं साहित्य। साहित्य: चिंचेचा कोळ, बोंबील, टोमॅटो प्युरी, तेल, मिरची, कोथिंबीर, लसूण वाटप, लिंबाची पाने, हळद, वाडवळी मसाला, मीठ, कोथिंबीर। बाकीचं साहित्य नेहमीच आहे, पण हा मसाला स्पेशल आहे, खास आहे। हा कुठला मसाला? वाडवळी मसाला। वाडवळी मसाला आणि 23 वाण्यांचा मसाला बनवलेला आहे तो। एकूण वाणे 23 आहेत त्याच्यात। 23 प्रकारचे मसालाचे पदार्थ घातलेले आहेत। मस्त सुगंध आहे वहिनी, खूपच। हा मिळत नाही ना बाहेर? नाही, बाहेर नाही मिळत। ओके। तर कारण मला इतका जबरदस्त असा सुगंध येतो याचा की मला असं वाटतं की कधी हा मसाला घेते आणि घरी जाऊन मस्त वाटण वगैरे लावून एखादी उसळ बनवते छानपैकी। चवळीची उसळ वगैरे छान छान ग्रँड लागेल याच्यामध्ये। कारण आम्ही दुसरा मसाला वाटतच नाही, आमचा हा वर्षभराचा करून ठेवलेला असतो मसाला। तर हे झालं। आता पहिलं काय आपल्याला मॅरिनेट करायचं? ते पहिलं चिंचेचा कोळ घ्यायचा, त्याच्यात सगळ्यात भिजवायचं ते। हो। बोंबलाचं हे कालवण जे करायचं आहे ना, त्यासाठी हा चिंचेचा कोळ जो असतो ना तो थोडासा जाड प्रमाणात करायचा, कारण बोंबलाच्या अंगचं पाणी जे असते ना ते सुटतं त्याला। हो, त्यामुळे ते थोडंसं जाडसर प्रमाणामध्ये चिंचेचा कोळ करून घ्यायचा। पण एवढा लागेल ना? हो, एवढा लागेल। एवढ्या बोंबलांसाठी एवढा लागणार। 2 वाट्या पाहिजे। छोटी 1 वाटी हे घ्यायचं आणि टोमॅटोची प्युरी, 2 मोठे टोमॅटो ते पण त्याच्यामध्येच घालायचे। त्यानंतर लसूण, मिरची, कोथिंबीर हे जे वाटण केलेलं आहे हे एवढं पूर्ण लागणार आहे। पण आलं पण आहे? आलं नाहीये, आलं बोंबील फुटले जातात म्हणून आलं घालत नाही। अच्छा, ही टीप नक्की लक्षात ठेवा की पेस्ट केल्या त्याच्यात आलं नाहीये। बोंबलाच्या कालवणासाठी आलं घालायचं नसतं। ओके। तेवढं सगळं वाटण लागणार आहे। लसूण, मिरची, कोथिंबीर। बरं। आणि त्यानंतर मसाला एवढ्या ह्या कालवणाला हे 2 टेबलस्पून हळद मसाला पाहिजे। हो, हळद पाहिजे आणि मीठ। हे घ्या, ह्याच्यात ठेवून चवीपुरता मीठ। बोंबलाला बोंबील ऑलरेडी ते खारटच्या पाण्याचे असतात, त्यामुळे
आपल्या चवीसाठी असं मीठ घाल. मीठ का? आणि त्यानंतर तेल. अच्छा, तेल पण घालायचं? हो, तेल पण असं वरूनच घालायचं. 2 टेबलस्पून हे तेल काय आहे लागतं. वहिनी? ते लिंबाची पानं आहेत. लिंबाची पानं? हो, लिंबाचं झाड असतं ना, त्याची लिंबाची पानं, आणि ती लिंबाची पानं वरून घातल्यानंतर म्हणजे वास चांगला येतो. ठीक आहे, तर हे सगळं घालून झालं, आता बोंबील घालायचं? हा, अगोदर हाताने जरा हे करून, हाताची चव ही वेगळी असते ना. आलीच पाहिजे. आलीच पाहिजे. पण ते कसं आहे ना वहिनी, इकडचे बोंबील पण एवढे जबरदस्त ताजे हो, आहेत, ताजे आहेत. लुसलुशीत आहेत की ते खोबऱ्यासारखे ऑलरेडी शहाळं वगैरे कसं लागतं तसे तशा ते प्रकारे. लागतं. हो. तर त्याच्यामुळे ती चव त्यांना डेफिनेटली जास्ती आवडणार जास्त आहे. आवडते. हे आत्ता आता टाकायचं हे का? आता टाकायचं. आत्ता टाकायचं. किती पानं टाकायची? 2-3 पानं टाकायची. काय त्याचा flavor आहे वास ना? मस्त येतो. तर आता हे झालं आणि ह्याच्यानंतर ती त्यानंतर आता फोडणीला ना? फोडणीला म्हणजे फोडणीला शिजायला? फक्त उकळी घ्यायची. फक्त हा. उकळी. उकळी ओके, घ्यायची. त्याची तयारी. मॅरिनेशन झालेलं आहे आणि आता आपण अजिबात काहीच घातलेलं नाहीये फोडणीमध्ये, डायरेक्ट आपण फक्त आपण ओततोय. ओततो. तर आता हे आम्ही केलेलं रेडी झालेलं आहे. रेडी झालं. ना? तर आम्ही हे कसं केलं त्याचं साहित्य आणि कृती लागेल ठेवूया. वाडवळी पद्धतीचा बोंबलाचा रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बोंबील, चिंचेचा कोळ, टोमॅटो प्युरे, मीठ, कोथिंबीर, वाडवळी मसाला, लसूण मिरची कोथिंबीरीचं वाटण, हळद, लिंबाची पानं आणि तेल. कृती: प्रथम एका बाउल मध्ये चिंचेचा कोळ घेऊन त्यामध्ये टोमॅटो प्युरे, लसूण मिरची कोथिंबीरीचं वाटण, वाडवळी मसाला, हळद, मीठ आणि तेल हे मिश्रण एकजीव करून त्यामध्ये बोंबील मॅरिनेट करून घ्यावेत. या मिश्रणामध्ये लिंबाची पानं टाकावीत. पॅन मध्ये हे मसाल्यामध्ये मॅरिनेट केलेले रश्श्यातले बोंबील शिजवून घ्यावेत. वरून कोथिंबीर घालून बोंबील रस्सा सर्व्ह करावा.